चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीपूर्वी जनविकास सेनेनं काँग्रेसला गंभीर इशारा दिलाय। महापौर व उपमहापौर उमेदवारांच्या निवडीत विश्वासात न घेतल्याचा आरोप करत काँग्रेस कोणाला उमेदवार ठरवतं यावरच सभागृहातील समर्थन ठरेल असं अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे निवडणुकीत जनविकास सेनेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। स्वच्छ व पारदर्शक कारभार महानगरपालिकेत राबवावा या उद्देशानंच काँग्रेससोबत आघाडी करण्यात आली होती। मात्र महापौर व उपमहापौर पदासाठी काँग्रेसनं ज्या उमेदवारांची नावं पुढे केली आहे त्याबाबत जनविकास सेनेला कुठेही विश्वासात घेतल्या गेल्या नसल्याचा आरोप करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस महापौर पदासाठी कोणाला उमेदवार ठरवतं यावर सभागृहात समर्थन द्यायचं की नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं जनविकास सेनेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे काँग्रेसला जनविकास सेनेकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की काँग्रेसकडून महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार कोण असतील यावरच आमचं समर्थन सभागृहात निश्चित होईल। आमची स्पष्ट भूमिका सांगितली की स्वच्छ व पारदर्शक कारभार महानगरपालिकेत आणि हाच आमचा एकमेव हेतू आहे। आमचा महापौर बसवणे, उपमहापौर बसवणे, स्टँडिंगचा अध्यक्ष बसवणे हे सगळे आमचे हेतू नाही आहे। या हेतूला कोणी हरताळ फासत असेल आणि चुकीचे उमेदवार जर देण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आणि त्यामुळे तसं काँग्रेसनं करू नये अशी भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली, चर्चा केली, त्यांनी पण आमचं ऐकून घेतलं। तत्वतः त्यांनी ते मान्य केलं खाजगीमध्ये। त्यावर ते आता काय भूमिका निर्णय घेतात याच्याकडे आमचं लक्ष आहे। उद्या 10 वाजता कोणते उमेदवार आमच्या समोर येणार, चंद्रपूर शहराचं भवितव्याच्या बाबतीत त्यांची काय भूमिका असू शकते याचा विचार करून निवडणुकीत काय करायचं हे जनविकास सेना किंवा महानगर आघाडी उद्या ठरवणार आहे। त्यांच्या या इशाऱ्यामुळे काँग्रेस समोर पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं राहिलंय। दरम्यान निवडणुकीच्या वेळी जनविकास सेनेची भूमिका नेमकी काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या पेचातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस कोणता तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।